1 मे 1960 संघर्षानंतर मिळालं स्वप्न, मुंबईसह महाराष्ट्र राज्य. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक पडाचे भरती पाणी मातीच्या घागरी. आज आपला महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आपण साजरा करत आहोत आणि त्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक संक्षिप्त रूपात माहिती सांगणार आहे की हा लढा का उभारला गेला, हा लढा तीव्र झालेला, पण त्याची कारणं काय होती ना तेवढी संक्षिप्त रूपात सांगते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, पण हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. 179 भाषा आणि 544 बोली भाषा असलेल्या या आपल्या भारतीय उपखंडात भाषेचा विषय किंवा भाषेचा मुद्दा हा नेहमीच सांस्कृतिक आणि भावनिक जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. ब्रिटिशांचा काळ होता तेव्हापासून, म्हणजे 1935 सालापासूनच ब्रिटिशांना असं वाटत होतं की आपल्या या अवाढव्याच्या भारत देशाची भाषावर प्रांतरचना व्हावी असं त्यांना वाटत होतं. तेव्हाची जी काँग्रेस कमिटी होती त्याची ही त्याची जी रचना होती ती भाषावार प्रांतरचनेचा विचार करूनच त्या कमिटीची स्थापना झालेली होती काँग्रेसच्या. ब्रिटिशांना असं वाटत होतं की या भारत देशाचा राज्य कारभार सांभाळण्यासाठी आपण भाषावर प्रांतरचना करूया. प्रांतरचना ही होती म्हणजे मद्रास प्रांत, मुंबई प्रांत, मध्य प्रांत, वऱ्हाड असे वेगवेगळे प्रांत तर होते, पण त्याची भाषावर प्रांतरचना झाली नव्हती, हे असं होतं. आता नंतर काय झालं की ब्रिटिशांनी तो विचार सोडून दिला, कारण त्यांना एक भीती वाटत होती की आपण जर प्रत्येक राज्याला त्यांच्या भाषेचं एकभाषिक असं राज्य निर्माण केलं तर हीच राज्य उद्या संघटित होऊन केंद्राला आव्हान देतील, आणि हीच भीती पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंनाही वाटू लागली. म्हणून त्यांचा जो विचार होता भाषावर प्रांतरचनेचा तो हळूहळू मागे पडू लागला. आता मुंबई प्रांतात तेव्हा कुठले विभाग यायचे, कुठले प्रांत यायचे, तर तेव्हा संपूर्ण गुजरात हे मुंबई प्रांतात होतं, महाराष्ट्राचा बराचसा भाग हा मुंबई प्रांतात होता, तसंच कर्नाटकचे काही जिल्हे म्हणजे हे बेळगाव आणि धारवाड, आणि मध्य प्रदेशचे काही जिल्हे असा मिळून मुंबई प्रांत होता. तसंच मद्रास प्रांतामध्ये काय यायचं, मद्रास प्रांतामध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकचे काही जिल्हे असे समाविष्ट होते. आता सगळ्यांना माहित होतं की सगळ्यांनाच अशी इच्छा होती की आपापल्या भाषेप्रमाणे एक भाषिक राज्य आपल्याला मिळावं. तर याच्या चळवळी सुरू होत्या आणि याची पहिली जी ठिणगी पडली ना ती आंध्र प्रदेशामध्ये पडली. त्याचे जे पुढारी होते या चळवळीचे, पोट्टी श्री रामल्लू असं त्यांचं नाव होतं, ते आमरण उपोषणाला बसले संघर्ष करण्यासाठी, आणि 58व्या दिवशी या उपोषणा दरम्यानच त्यांचं निधन झालं. आणि मग तिथे आंध्र प्रदेशामध्ये दंगली उसळल्यामुळे काय झालं, शेवटी जनमतापुढे सरकारला झुकावं लागलं आणि आंध्र प्रदेश हे एकभाषिक राज्य म्हणून घोषित झालं. तसंच बाकीची राज्यही त्यांना एकभाषिक करायची होती म्हणजे सरकारला, म्हणून त्यांनी तिथे एक कमिशन नेमलं, आणि त्या कमिशनच्या रिपोर्टनुसार बाकीची राज्य तर वेगळी करण्यात आली, पण महाराष्ट्राची जी गाठ होती ती गुजरातशी बांधण्यात आली आणि महाराष्ट्रावर द्वैभाषिक लादण्यात आले. आता हे द्वैभाषिक आपल्याला अमान्य होतं. तिथे कुठेतरी मराठी जनतेला असं अन्यायाची भावना पेटून उठली, आणि नंतर ह्याच अन्यायाच्या भावनेला जी अभिव्यक्ती किंवा वाणी दिली ती महाराष्ट्र संयुक्त समितीने दिली. त्या कमिशनच्या रिपोर्टनुसार आपल्याला ते मान्य नव्हतं द्वैभाषिक,
नंतर दार कमिशन नेमलं गेलं 1948 मध्ये. जून 1948 मध्ये त्यांची दार कमिशन नेमलं गेलं आणि डिसेंबर 1948 मध्ये त्याचा अहवाल बाहेर आला. त्याच्यामध्ये तर भाषावर प्रांत रचनेलाच विरोध झालेला. तसंच मराठी जनतेवर त्यांनी अशी एक मराठी लोकांवर एक टिप्पणी केलेली, ती अशी होती की महाराष्ट्रीयन लोक हे आक्रमक असतात, सरंजामवादी असतात आणि ते तसे मागासलेले आहेत, असं एकूणच त्यांनी तिथे टिप्पणी केली. आणि इथे महाराष्ट्रीयन जनता चिडली नसती तरच नवल होतं. नंतर मग जेव्हीपी कमिटी नेमली गेली. जेव्हीपी कमिटीचे जे अध्यक्ष होते, सदस्य होते, ते कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1920 साली जे भाषावर प्रांतरचना होण्यासाठी अधिवेशन भरवलेलं, त्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. तेच जेव्हीपी कमिटीचे सदस्य होते. आणि इथे मराठी लोकांच्या भावना हे जरा पल्लवित झाल्या, कारण त्यांनी आंध्र प्रदेश हे एकभाषिक राज्य आंध्र प्रदेशला मिळवून दिलेलं, तेलुगू भाषा आंध्र प्रदेशाची. सो त्या भाषेप्रमाणे त्यांचं राज्य निर्माण झालेलं. त्याच्या निर्मितीमध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचा हात होता. पण त्यांची जी मागणी होती मद्रास शहर समाविष्ट करून आंध्र प्रदेश मिळणं, ही त्यांची मागणी अमान्य झालेली होती. पण आपल्याला काय हवं होतं? आपल्याला मुंबई शहरासकट महाराष्ट्र संयुक्त हवा होता आणि त्यासाठीच हा सगळा लढा चालू होता. सो जेव्हीपी कमिटीचा जो अहवाल आला बाहेर, तो 1949 मध्ये आला. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की जरी मुंबईमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक जरी असले तरी मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही, कारण मुंबईमध्ये अनेक भाषांचे, अनेक वर्णांचे लोक राहतात. तसंच मुंबई हे उद्योगधंद्याचं केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्याचं ते महाद्वार आहे. म्हणून मुंबईचं सार्वभौमत्व जर आपल्याला टिकवायचं असेल, जपायचं असेल, तर मुंबईला स्वतंत्र अस्तित्व असणं गरजेचं आहे. म्हणजेच मुंबई समाविष्ट होणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे जेव्हीपी कमिटीच्या अहवालात सांगितलं. तिथे पण आपण नाराज झालो, आपल्याला हेही अमान्य होतं. नंतर 1953 मध्ये फाजल अली आयोग आला, त्याची स्थापना झाली. 1955 मध्ये फाजल अली आयोगाचा अहवाल स्पष्ट आला. तर या अहवालाने 2 वर्ष घेतली. 1953 मध्ये त्याची स्थापना झाली. 1955 मध्ये अहवाल स्पष्ट झाला. त्याच्यामध्ये हैदराबाद, मद्रास प्रांत, पुन्हा वराड यांना एकभाषिकाचं तत्व असा निवाडा करण्यात आला. तर महाराष्ट्रासाठी द्वैभाषिकाचा निवाडा झाला. तर या द्वैभाषिकात काय घातलेलं? तर या द्वैभाषिकात गुजराती भाषिक सौराष्ट्र घातलेला, तसंच मराठी भाषिक वराड, बेळगाव, कारवार यांना बाहेर ठेवलेलं. आणि जो हे होता बहुसंख्य जरी मराठी भाषिक नसला तरी बेळगाव आणि कारवार हे जे 2 जिल्हे होते ते बाहेर ठेवलेले. ते कर्नाटकाशी जोडले गेलेले आर्थिकदृष्ट्या, म्हणून ते महाराष्ट्रात घालता येणार नाही असं सांगण्यात आलं. तसंच विदर्भ हा बहुसंख्य मराठी असला तरी पण त्याला महाराष्ट्रात घालण्यात आलं नाही, कारण असं देण्यात आलं की त्याच्यामुळे जर महाराष्ट्रात जर विदर्भ घातला तर नागपूर शहराचं महत्व कमी होईल, असा तिथे निवाडा करण्यात आला. म्हणजे भरपूर सारी विसंगती होती. त्याच्यामध्ये थोडंफार पॉलिटिक्स पण होतं. असं म्हणण्यात येतं की गुजराती भाषिक जास्त दाखवायचे होते मराठी भाषिकांपेक्षा, म्हणून हाही जो अहवाल आला तो आपल्याला अमान्य होता फाजल अली आयोगाचा. त्याच्यानंतर 1956 साली 16 जानेवारी 1956 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी आकाशवाणीवरून त्रिराज्य योजनाचे सूत्र होतं ते जाहीर करून टाकलं. म्हणजे कसं? सौराष्ट्र सकट महाराष्ट्र, सौराष्ट्र सकट गुजरात आणि विदर्भ सकट महाराष्ट्र आणि मुंबई केंद्रशासित असतं. आणि हेही आपल्याला अमान्य होतं, कारण आपल्याला मुंबई सकट महाराष्ट्र स्वतंत्र हवा होता. आता ही जी घोषणा केली ती 1956 साली, आणि त्याच्यानंतर 5 वर्ष हा लढा तर चालूच होता. 5 वर्षांचा हा लढा होता. या लढ्यामध्ये खूप साऱ्या जणांना आपले प्राण गमवावे लागले. लोकांनी अक्षरशः
गोळ्या झेलल्या आपल्या छातीवर. मुंबई समाविष्ट करून आपल्याला जो हा महाराष्ट्र दिसतोय त्यासाठी खूप संघर्ष आहे. या 5 वर्षांमध्ये खूप जणांचे जीव गेले, प्राण गेले आणि मगच आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला. इंदिराजींनी मदत केली नेहरूंचं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं मन वळवण्यासाठी. आणि मग 1 मे 1960 च्या रात्री 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजभवनात जो दरबार हॉल आहे त्याच्यामध्ये एक विजेचा खटका दाबला आणि आपला मुंबई सकटचा जो महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे तो भिंतीवर झगमगू लागला. आणि हा जो सोहळा होता तो एका दिवसाचा सोहळा नव्हता. 27 एप्रिल ते 1 मे असं चालू होतं. आणि जेव्हा हे सगळं होत होतं रात्री 12 वाजता तेव्हाच मिलचे भोंगे वाजत होते, मंदिराच्या घंटा वाजत होत्या, रेल्वेची इंजिन वाजत होती. असं हे सेलिब्रेशन सुरू होतं. आणि येस, हीच माहिती मला तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.